आता सगळं होईल. दारू काय, मटण काय, सगळं होईल. मटण तुमचं घ्या म्हणावं, पण मटण आमचं गावावं म्हणावं. लोक पण लय हुशार आहे. सकाळी काँग्रेसचं जेवतात, दुपारी राष्ट्रवादीचं जेवतात, संध्याकाळी शिवसेनेचं जेवतात. वरतून सांगता आपले सगळ्यांशी संबंध आहे, ज्याला द्यायचं त्याचं पक्क ठरलंय. आणि आज सगळेजण आमच्या आप्पाच्या विरुद्ध आहे. सावरकर उद्यानाला 40 कोटी रुपये मंजूर मिळाले तेव्हा अजयदादा आणि आम्ही सगळेजण बरोबर होतो. पण असं म्हणतात की बाप ने देखी मुदडी और सपने में आ गई खाट. जेव्हा माणसाचे सगळे पर्याय संपतात तेव्हा तो वेगळे वेगळे प्रचार करतो. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरची नाही आहे. ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे. शहराला आपल्या सुविधा देण्याकरता कोण माणूस आपल्या अर्ध्या रात्री काम करू शकतो. आता सगळे पैशांचे पेव देणारे, पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहेत. आता सगळं होईल. दारू काय, मटण काय, सगळं होईल. मटण तुमचं घ्या म्हणावं, पण मटण आमचं गावावं म्हणावं. लोक पण लय हुशार आहे. सकाळी काँग्रेसचं जेवतात, दुपारी राष्ट्रवादीचं जेवतात, संध्याकाळी शिवसेनेचं जेवतात. वरतून सांगता आपले सगळ्यांशी संबंध आहे, ज्याला द्यायचं त्याचं पक्क ठरलंय. म्हणजे एका लग्नामध्ये अनोळखी माणूस लग्नामध्ये जातो. लग्नाची तयारी झालेली आहे, मला जेवायचं आहे कारण मला कुठलंच निमंत्रण नाही, कारण कपडे बिपडे मी चांगले घातले आहे, पण मला भूक लागली आहे, निमंत्रण कुठलंच नाही आहे. गेल्याबरोबर नमस्कार होतो, मला विचारलं जातं आपण कुठले, मी सांगतो नवरदेव कडचा, या बसा. ताट हातात घेतला जेवायला, थोड्या वेळाने नवरदेवाला येतो आणि विचारतो आपण कुठले, म्हणजे मी नवरीवाला. दोघं गाई एकत्र येतात, म्हणतात हे पाहुणे तुमच्याकडचे आहे का? ते म्हणतात नाही. तुमच्याकडचे आहे का? म्हणले नाही, आपण विचारूया. म्हणले आपण कुठले? म्हणले मी बँडवाला, कॉमन बँड. तसा लोकांचा विचार आहे. ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय. अप्पा त्यांना तुम्ही एवढे साधे माणसं उभे केलेत, याच्यावरून लक्षात येईल त्यांच्याकडे एकच आहे, पैसा. लोक हुशार आहे. 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. उठ बघता काय झोपलाय, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला. लक्ष्मी येणार, उठ बघता काय झोपलायस, उठ. पण लोक समजदार आहे. हे बघा ना तुमच्या समोर गुलाबराव उभाईचा, जसं आता एकेकाची ओळख करून द्यायची तसं मी आता खाली बसायचो. खाली 1985 झाली शिवसेना जिंदाबाद म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो.